तर वाल्मिक कराड याला मोका लावण्यात आल्यानंतर बीडमध्ये वातावरण चांगलंच तापलेलं आहे। सकाळपासूनच कराड याच्या समर्थकांचा ठिय्या आंदोलन सुरू झालेलं आहे। आता परळी बंदची हाक देण्यात आलेली आहे। समर्थकांनी रस्त्यावर टायर जाळत या कारवाईचा निषेध केलाय। बंदच्या हाकेमुळे परळीतील सगळे व्यवहार ठप्प झालेले आहेत। आपण दृश्य बघतोय, परळीमधली ही दृश्य आहेत। परळीत एसटी बसवर कराड समर्थकांनी दगडफेक केलेली आहे। रस्त्यावर टायर जाळून मोका लावल्याचा निषेध करण्यात आलेला आहे। मोका दाखल केल्यानंतर मोका लावल्यानंतर कराड समर्थक हे आक्रमक झालेले आहेत। बंदच्या हाकेमुळे परळीतील सगळे व्यवहार ठप्प झालेले आहेत। स्वानंद पाटील आपल्या सोबत आहेत। स्वानंद, सध्याची काय परिस्थिती आहे? सध्याही तणावाचं वातावरण कायम आहे का? श्रीरंग, आपण जर बघितलं तर सकाळपासूनच परळीमध्ये कराड समर्थकांचे आंदोलन सुरू होते। कराड त्यांच्या आई ज्या आहेत, त्याच्या आई ज्या आहेत त्या आणखी पोलीस ठाण्यासमोर त्यांचं आंदोलन, ठिय्या आंदोलन सुरू आहे। त्यांच्या पत्नी देखील तिथे आंदोलनाला बसलेल्या आहेत। त्यांची एकच मागणी की जे हे काही या सर्व घटनेमध्ये राजकारण केलं जात आहे आणि हे राजकारण व्हायला नको आणि या ठिकाणी जातीवाद पण मोठ्या प्रमाणात केलं जात असं त्यांनी आपल्याला बोलताना सांगितलं होतं। मात्र दुसरीकडे जर आपण बघितलं तर कराडला ज्यावेळेस ते देखील न्यायालयात हजर करण्यात आले आहेत, त्यानंतर त्यांना मोका देखील आज लावल्याचं सांगितलं न्यायालयानं। आणि त्यानंतर परळीमधले जे कराड समर्थक आहेत ते मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाले दिसून आलं। त्यांनी आधी या ठिकाणी जर बघितलं आपण तर रस्त्यावर टायर जाळत त्याचा निषेध व्यक्त केला, तर लागलीच त्यांनी परळी बंदची हाक देखील दिली। त्याआधी त्यांनी जर बघितलं तर परळीतील राणी लक्ष्मीबाई टॉवर जे आहे येथे चढून त्या टावर चढून घोषणाबाजी करत आंदोलनही केले होते। आणि आता जर बघितलं आपण तर कराड यांच्या आईचं आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं जे आंदोलन पोलीस ठाण्यासमोर आत्ताही सुरू आहे आणि त्या आंदोलन मागे कुठल्याही कारणास्तव मागे दिसतंय। श्रीराम, धन्यवाद स्वानंद, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। आपण दृश्य बघतोय त्यानुसार परळीमध्ये टायर जाळून निषेध करण्यात आलेला आहे, तसंच परळी बंदची हाक देखील देण्यात आलेली आहे।